मकर राशीच्या व्यक्तींसाठी 8 ते 14 जून 2026 हा आठवडा अत्यंत विशेष, रहस्यमय आणि जीवनात काही महत्त्वाचे संकेत देणारा ठरू शकतो. गेल्या काही काळात ज्या गोष्टी तुमच्या मनाला सतत त्रास देत होत्या त्यांचे उत्तर मिळाले नव्हते किंवा ज्यामुळे मनात अस्वस्थता निर्माण झाली होती, त्या प्रश्नांची उत्तरे आता हळूहळू समोर येऊ लागतील. हा आठवडा अनेक घटनांचा नाही तर नियतीच्या सूक्ष्म हालचालींचा आहे. अनेक वेळा जीवनात काही प्रसंग अचानक घडतात आणि नंतर लक्षात येते की तेच प्रसंग मोठ्या बदलाचे कारण ठरले होते. असाच अनुभव या आठवड्यात अनेक मकर राशीच्या लोकांना येऊ शकतो. शनिदेव हे तुमच्या राशीचे स्वामी ग्रह असल्यामुळे तुमच्यात संयम, मेहनत आणि संघर्षातून पुढे जाण्याची ताकद आहे. या आठवड्यात हाच गुण तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. तुमच्या आयुष्यातील एखादा थांबलेला मार्ग अचानक खुला होऊ शकतो. काही लोकांना आर्थिक बाबतीत आशेचा किरण दिसेल तर काहींना नातेसंबंधांमध्ये नवीन विश्वास मिळेल. विशेष म्हणजे या आठवड्यात घडणाऱ्या अनेक घटना सुरुवातीला साध्या वाटतील, पण त्यामागे नियतीचा मोठा संकेत दडलेला असेल. तुमच्या आसपासची काही माणसे अचानक वेगळ्या पद्धतीने वागू लागतील. एखादी व्यक्ती जी आतापर्यंत दूर होती ती पुन्हा संपर्क साधू शकते. काहींना जुन्या आठवणी जाग्या करणारे प्रसंग अनुभवायला मिळतील. घरातील वातावरणातही सकारात्मक बदल जाणवतील. बऱ्याच काळच्या गोष्टीची वाट पाहत होतात त्या दिशेने हालचाल सुरू होण्याचे संकेत मिळू शकतात. मकर राशी या आठवड्यात स्वप्नांमधून, योगायोगातून किंवा अचानक मिळालेल्या संदेशातून काही विशेष संकेत मिळू शकतात. त्यामुळे मन शांत ठेवून प्रत्येक घटनेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक वेळा परमेश्वर थेट उत्तर देत नाही, पण घटनांच्या माध्यमातून मार्ग दाखवतो. मकर राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात अशाच प्रकारचे काही अनुभव येऊ शकतात. कामाच्या क्षेत्रातही परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. तुमची मेहनत कोणाच्या तरी नजरेत येईल. वरिष्ठ व्यक्ती किंवा प्रभावशाली व्यक्तीकडून मिळणारा एक शब्द सुद्धा भविष्यातील संधींचे दार उघडू शकतो. विद्यार्थ्यांसाठीही हा आठवडा एकाग्रता वाढवणारा ठरू शकतो. प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन किंवा कुटुंबातील नात्यांमध्ये काही सकारात्मक बदल दिसतील. गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे नात्यांमध्ये नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. आता पाहूया या आठवड्यात घडणाऱ्या त्या 10 रहस्यमय आणि नाट्यमय घटना ज्या तुमच्या जीवनात विशेष ठसा उमटू शकतात. प्रथम आहे अचानक मिळणारा शुभ संकेत. या आठवड्याच्या सुरुवातीलाच एखादा फोन, मेसेज किंवा बातमी तुमचे मन आनंदाने भरून टाकू शकते. बराच काळ ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होता त्यासंबंधी सकारात्मक संकेत मिळू शकतात. सुरुवातीला हा संदेश साधा वाटेल, पण पुढील काही महिन्यांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरा आहे नियतीने पुन्हा समोर आणलेली व्यक्ती. जुन्या ओळखीतील एखादी व्यक्ती अचानक पुन्हा तुमच्या संपर्कात येऊ शकते. ही भेट किंवा संवाद काहीतरी महत्त्वाचे शिकवून जाईल. काही मकर राशीच्या लोकांसाठी ही व्यक्ती भविष्यातील मोठ्या बदलाचे कारण ठरू शकते. तिसरी घटना आहे आर्थिक लाभाचा गुप्त मार्ग खुला होईल. अचानक मिळालेली माहिती, नवीन संधी किंवा थांबलेले पैसे मिळण्याचे संकेत दिसू शकतात. हा लाभ अपेक्षेपेक्षा वेगळ्या मार्गाने येऊ शकतो. त्यामुळे कोणतीही संधी दुर्लक्षित करू नका. चौथी घटना आहे एक स्वप्न देईल विशेष संकेत. या आठवड्यात पाहिलेले एखादे स्वप्न मनात खोलवर ठसे उमटू शकते. अनेकांना त्यातून भविष्यातील घटनेचा सूचक इशारा मिळू शकतो. स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका. पाचवी घटना आहे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील एखादी चांगली बातमी, एखाद्याचे यश किंवा छोटासा समारंभ घरातील वातावरण प्रसन्न करेल. बऱ्याच काळानंतर घरात हसू आणि उत्साह वाढताना दिसेल. सहावी घटना आहे गुप्त विरोधकाचे खरे रूप समोर येईल. आतापर्यंत तुमच्याविषयी चुकीची भावना ठेवणारी किंवा अडथळे निर्माण करणारी व्यक्ती उघड होऊ शकते. यामुळे तुम्हाला पुढील निर्णय घेणे सोपे जाईल. सातवी घटना आहे अचानक मिळणारी नवीन संधी. काम, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनात अशी एक संधी मिळू शकते जी सुरुवातीला लहान वाटेल, पण भविष्यात मोठे यश देऊ शकते. या संधींकडे गंभीरपणे पहा. आठवी घटना आहे मनातील जुनी इच्छा पूर्ण होण्याची सुरुवात. अनेक दिवसांपासून मनात असलेली एक इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडेल. यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि नवीन उत्साह निर्माण होईल. नववी घटना आहे आध्यात्मिक अनुभवाची शक्यता. मंदिर दर्शन, प्रार्थना किंवा एखादा योगायोग तुम्हाला अंतर्मनातून शांतता देईल. काही लोकांना दैवी संरक्षणाची जाणीव होऊ शकते. आणि 10वी घटना आहे आठवड्याच्या शेवटी भाग्याचा विशेष संकेत. 14 जूनच्या आसपास घडणारी एखादी घटना तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते.
हा क्षण तुमच्या आयुष्यातील नवीन पर्वाची सुरुवात असल्याची जाणीव देईल. एखादी चांगली बातमी, भेट किंवा अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा केवळ सामान्य दिवसांचा समूह नसून जीवनाला नवीन दिशा देणाऱ्या संकेतांचा काळ ठरू शकतो. अनेकदा असे होते की एखादी मोठी घटना घडण्याआधी विश्व काही सूक्ष्म संकेत देत असते. हे संकेत प्रत्येकाला दिसत नाहीत, पण ज्यांचे मन शांत आणि जागरूक असते त्यांना ते सहज जाणवतात. या आठवड्यात मकर राशीच्या अनेक व्यक्तींना असेच काही संकेत मिळू शकतात. विशेषतः 9 जून ते 12 जून दरम्यान एक विलक्षण योग तयार होताना दिसतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करत असाल आणि अचानक तिचाच फोन येणे, एखाद्या ठिकाणी जाण्याचा विचार मनात येणे आणि तिथे गेल्यावर महत्त्वाची माहिती मिळणे किंवा एखादी जुनी वस्तू अचानक सापडणे, अशा घटना घडू शकतात. हे फक्त योगायोग नसून नियतीचा संदेश असू शकतो. काही मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक लपलेला शुभचिंतक सक्रिय होऊ शकतो. अशी व्यक्ती जी तुमच्यासाठी यशासाठी मनापासून प्रार्थना करत आहे किंवा योग्य वेळी तुमची मदत करणार आहे. कदाचित तुम्हाला लगेच त्याची जाणीव होणार नाही, पण आठवड्याच्या शेवटी त्याचे संकेत स्पष्ट दिसू लागतील. आर्थिक बाबतीतही एक आश्चर्यकारक बदल दिसू शकतो. ज्या कामातून फारशी अपेक्षा नव्हती त्यातून फायदा होण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक एखादा नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो. विशेष म्हणजे हा मार्ग सुरुवातीला छोटा वाटेल, पण पुढील काही महिन्यात मोठे स्वरूप घेऊ शकतो. मकर राशीच्या काही व्यक्तींना या आठवड्यात प्रतीक्षेचा शेवट अनुभवायला मिळू शकतो. ज्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून वाट पाहत होता त्या दिशेने हालचाल सुरू होण्याची चिन्हे आहेत. सर्व काही एका दिवसात बदलणार नाही, पण विश्व तुमच्या बाजूने काम करण्यास सुरुवात करत आहे असे जाणवू शकते. शनिदेवांच्या प्रभावामुळे मिळणारे यश उशिरा मिळते, पण ते टिकाऊ असते. म्हणूनच या आठवड्यात मिळणारे संकेत लहान वाटले तरी त्यांना दुर्लक्ष करू नका, कारण याच छोट्या घटनांमधून भविष्यातील मोठे भाग्य आकार घेत असते. मकर राशी, ज्या दारावर तुम्ही अनेकदा टकटक केली आहे आणि ते उघडले नाही, त्या दाराची किल्ली आता नियती तुमच्या हातात देण्याच्या तयारीत आहे.